महत्त्वाची बातमी कोल्हापुरात 2 दिवसांपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। धरण क्षेत्रासह कागल, शाहूवाडी, चंदगड, हातकणंगले, आजरा, शिरोळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे। काही गावातील वाहतूक मार्ग बंद झालेले आहेत। राधानगरी धरणातून 1250 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागलेली आहे। जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेलेत। काही गावातील वाहतूक मार्ग बंद झालेला आहे तर 1773 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झालेली आहे। काही गावातील वाहतूक मार्ग बंद झालेले आहेत तर राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। कोल्हापुरात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। कागल, शाहूवाडी, चंदगड, हातकणंगलेत मुसळधार पावसाने बॅटिंग सुरुवात करायला केलेली आहे तर काही गावातील वाहतूक मार्ग बंद झालेले आहेत। मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे तर राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोल्हापुरात 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। धरण क्षेत्रासह कागल, शाहूवाडी, चंदगड, हातकणंगले, आजरा, शिरोळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। काही गावातील वाहतूक मार्ग बंद झालेले आहेत। राधानगरी धरणातून 1250 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागलेली आहे। जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। काही गावातील वाहतूक मार्ग बंद झालेला आहे। 1773 मिलीमीटर इतकी सध्या पावसाची स्थिती आहे। कोल्हापुरात 2 दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झालेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्या सोबत आहेत। विशाल, कोल्हापुरात मुसळधार पाऊस झालाय, सध्याची काय परिस्थिती आहे? किरण, कोल्हापुरात गेले 2 दिवस झालं मुसळधार अशी पावसाने सुरुवात केलेली आहे। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे। राधानगरी धरणातून सध्या 1250 क्युसेक इतका पाणी विसर्ग सुरू झालेला आहे आणि यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती सध्या 32 फुटांवर आहे आणि पंचगंगा नदीची जी इशारा पातळी आहे ती 39 फूट इतकी इशारा पातळी आहे। त्यामुळे पुढचे 2 दिवस जर का पाऊस जर असाच राहिला तर ही इशारा पातळी ओलांडून कुठेतरी कोल्हापुरात पूर येण्याची सुद्धा संभाव्य परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। कोल्हापूरच्या इतर भागातही पाहायचं झालं तर शाहूवाडी असेल, राधानगरी असेल, कागल असेल, हातकणंगले, त्याचबरोबर आजरा, चंदगड या भागांमध्ये सुद्धा मुसळधार असा पाऊस सुरू झालेला आहे। नरसिंहवाडी मंदिराच्या पायथ्यालगत सध्या पाणी देखील आल्याचं सध्या चित्र आहे। कोल्हापूरातली सध्या पावसाची संपूर्ण परिस्थिती पाहायची झाली तर मुसळधार असा दिवसभर पाऊस सुरू झालेला आहे आणि पुढचे जे काही दिवस आहेत जर का पाऊस असा जर राहिला तर संभाव्य पूर परिस्थिती सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने सुद्धा नागरिकांना सतर्क होण्याचे आदेश जे आहेत आदेश देखील दिल्याचं पाहायला मिळत आहे। किरण, विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।